प्रश्न क्रमांक 1. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याच्या शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे? आणि बरोबर उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 2. झाडे ते जिथे सापडतात त्या जंगलाचा प्रकार यांचे खालीलपैकी कोणते संयोजन योग्य नाही, म्हणजे जोडी योग्य नाही? आणि योग्य नसलेली जोडी आहे अगर आणि पर्वतीय जंगले. प्रश्न क्रमांक 3. प्रार्थना समाजाची स्थापना डॅश डॅश मध्ये झाली, आणि बरोबर उत्तर आहे 1867 मध्ये. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते योग्यरित्या जुळवलेले आहे? आता एकीकडे इकडे एक्सेल मधील शॉर्टकट की दिलेली आहे आणि दुसरीकडे क्रिया. बरोबर उत्तर आहे फक्त ए आणि बी, म्हणजेच कंट्रोल+9 ने रो हाईड होते आणि शिफ्ट+ स्पेस बारने रो हायलाइट करते. प्रश्न क्रमांक 5. 2011च्या जनगणनेनुसार शीख धर्मीय समुदायाची लोकसंख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के आहे? बरोबर उत्तर आहे 1.7%. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणती जोड्या योग्यरित्या जुळवलेल्या आहेत? 1. अनावर्त बीजी यात आवरण नसलेल्या बिया असतात. 2. आवृत्त बीजी फळांच्या आत बिया असतात. बरोबर उत्तर आहे 1 आणि 2 हे दोन्ही जोड्या बरोबर जुळवलेल्या आहेत. म्हणजेच हा प्रश्न जिम्नोस्पर्म व अँजिओस्पर्म यावरती आहे. प्रश्न क्रमांक 7. 42वा घटना दुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत जोडला गेला नाही? आणि बरोबर उत्तर आहे प्रजासत्ताक. प्रश्न क्रमांक 8. नारायण गुरु यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना केली. विधान 2. त्यांनी जातीभेदाच्या आधारे लोकांना दिल्या जाणाऱ्या असमान वागणुकीविरुद्ध लढा दिला. बरोबर उत्तर आहे फक्त विधान 2 बरोबर. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे? आणि बरोबर उत्तर आहे कोयना नदी. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. पॉरिफेराला सामान्यपणे स्पंज म्हटले जाते. विधान 2. पॉरिफेरा हे प्रामुख्याने सागरी आदिवासात आढळतात. बरोबर उत्तर आहे 1 आणि 2 ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात अनुच्छेद तरतूद यांची खालीलपैकी कोणती जोड्या योग्यरित्या जुळवलेल्या आहेत? 1. अनुच्छेद 19 काही प्रकरणामध्ये अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण. 2. अनुच्छेद 29 अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण. आणि बरोबर जोडी आहे फक्त 2. आणि जोडी 1 मध्ये दिलेले हे काही प्रकरणामध्ये अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण कलम 22 मध्ये आहे, कलम 19 नाही. प्रश्न क्रमांक 12. खेळ यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली आहे? 1. निखत झरीन मुष्टियुद्ध. 2. सुशीला देवी जुडो. आणि बरोबर उत्तर आहे 1 आणि 2 या दोन्ही जोड्या योग्यरित्या जुळवलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 13. डॅश डॅश मध्ये चौरी चौराच्या घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेण्याचा निर्णय घेतला. आणि बरोबर उत्तर आहे 1922 मध्ये. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती प्रजाती टायगर ऑर्किड म्हणून लोकप्रिय असून ती जगातील सर्वात मोठी ऑर्किड प्रजाती आहे? आणि बरोबर उत्तर आहे ग्रामॅटोफिलम स्पेसिओसम. प्रश्न क्रमांक 15. परमोच्चता धोरण डॅश डॅशच्या कारभाराखाली सुरू करण्यात आले? आणि बरोबर उत्तर आहे लॉर्ड हेस्टिंग्स यांच्या कारभाराखाली. प्रश्न क्रमांक 16. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला या अधिनियमाच्या तरतुदीच्या कक्षेत माहिती मिळवण्याचा अधिकार आहे? बरोबर उत्तर आहे कलम 3. प्रश्न क्रमांक 17. 1831 मध्ये खालीलपैकी कोणी पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला? आणि बरोबर उत्तर आहे रॉबर्ट ब्राउन यांनी. प्रश्न क्रमांक 18. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या अधिकारांशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात आहे? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 8. प्रश्न क्रमांक 19. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार राज्य मुख्य माहिती आयुक्तांना देय असलेले वेतन व भत्ते आणि सेवेच्या इतर अटी व नियम हे डॅश डॅश यांच्याप्रमाणे असतील. आणि बरोबर उत्तर आहे निवडणूक आयुक्त भारत सरकार. प्रश्न क्रमांक 20. 1867 मध्ये बॉम्बे मुंबई येथे खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आली? आणि त्याद्वारे जातीय निर्बंध हटवणे, बालविवाह रद्द करणे, स्त्रियांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विधवा पुनर्विवाहावरील बंदी संपवणे यासाठी प्रयत्न केले गेले. बरोबर उत्तर आहे प्रार्थना समाज. प्रश्न क्रमांक 21. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना डॅश डॅश वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे? आणि बरोबर उत्तर आहे 18 ते 50 वर्ष वयोगटातील लोकांसाठी. प्रश्न क्रमांक 22. बुढा चापोरी वन्यजीव अभयारण्य हे भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? आणि बरोबर उत्तर आहे आसाम.
प्रश्न क्रमांक 23. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन PMSYM बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधान 1. ही निवृत्ती वेतन योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली. विधान 2. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर याद्वारे 3,000 रुपयाचे मासिक निवृत्ती वेतन दिले जाते. बरोबर उत्तर आहे 1 आणि 2 हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 24. डॅश डॅश यांना विशेषतः कुष्ठरोगाने पीडित गरीब लोकांच्या पुनर्वसन आणि सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी ओळखले जाते. बरोबर उत्तर आहे बाबा आमटे यांना. प्रश्न क्रमांक 25. पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणतात? आणि बरोबर उत्तर आहे कन्नड मैदान. हे पण लक्षात ठेवा की पूर्व किनारपट्टी मैदानाच्या उत्तर भागाला उत्तर म्हणजेच नॉर्दर्न सरकार म्हणतात व दक्षिण भागाला कोरोमंडल. ही मलाबार किनारपट्टी केरळ आहे. यावरती प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या COP26 मध्ये कोणत्या वर्षी निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याचे भारताचे उद्दिष्ट जाहीर केले आहे? आणि बरोबर उत्तर आहे 2070 पर्यंत. प्रश्न क्रमांक 2. जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कात खालीलपैकी कोणता हक्क समाविष्ट नाही? आणि बरोबर उत्तर आहे न बोलण्याचा हक्क समाविष्ट नाही. प्रश्न क्रमांक 3. भारतातील जनगणनेमध्ये लोकसंख्येला किती विस्तृत वयोगटात वर्गीकृत केले जाते? आणि बरोबर उत्तर आहे 3. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात अल्पसंख्याकांना त्यांच्या निवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचा कारभार चालवण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले गेले आहे? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 30 मध्ये. प्रश्न क्रमांक 5. ब्रह्मपुत्रेची उपनदी असलेली सुबनसिरी नदी ही खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यातून वाहते? आणि बरोबर उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. ही नदी आसाम मधून सुद्धा वाहते. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते भारतातील उष्णतेच्या लाटेचे एक कारण नाही? आणि बरोबर उत्तर आहे ला निना म्हणजे जागतिक तापमानवाढ, शहरीकरण आणि एल निनो हे लाटेचे एक कारण आहे. प्रश्न क्रमांक 7. पंतप्रधानांनी भारतीय कृषी संशोधन संस्था डॅश डॅश येथे PM किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले? आणि बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली इथे. प्रश्न क्रमांक 8. डॅश डॅश हे पद माहिती अधिकार अधिनियमामुळे निर्माण झाले? बरोबर उत्तर आहे केंद्रीय माहिती आयुक्त. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणते विधाने केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी CPIO बाबत अचूक आहेत म्हणजेच बरोबर आहेत? आणि बरोबर उत्तर आहे B, C आणि D ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच CPIO त्याच्या किंवा तिच्या कर्तव्यांचे योग्य पालन करण्यासाठी इतर कोणत्याही अधिकाऱ्याची मदत घेऊ शकतो. C. प्रत्येक CPIO अशा माहितीची मागणी करणाऱ्या व्यक्तींच्या विनंत्या हाताळेल आणि अशी माहिती शोधणाऱ्या व्यक्तींना रास्त मदत करेल. आणि D. 30 दिवसांच्या आत सूट न मिळाल्यास CPIO ने माहिती पुरवावी. प्रश्न क्रमांक 10. फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम 2018 नुसार लैंगिक अत्याचार प्रकरणांमध्ये कालबद्ध तपासाचे अन्वेषण करून त्याचा मागोवा घेण्यात राज्यांना केंद्रशासित प्रदेशांना मदत करण्यासाठी गृह मंत्रालयाने डॅश डॅश मध्ये पोलिसांसाठी इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम फॉर सेक्शुअल ऑफेन्स नावाचे ऑनलाईन अनालिटिकल टूल सुरू केले आहे. कधी तर 2019 मध्ये. प्रश्न क्रमांक 11. दिवस दीर्घ असणे आणि रात्री लहान असणे हे उत्तर भारतातील कोणत्या ऋतूचे वैशिष्ट्य आहे? आणि बरोबर उत्तर आहे उन्हाळ्याचे. प्रश्न क्रमांक 12. 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये नॅशनल गेम्स मध्ये खालीलपैकी कोणती स्पर्धा अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली आहे? आणि बरोबर उत्तर आहे गटका. गटका ही शीख लोकांची युद्धकला आहे. प्रश्न क्रमांक 13. ब्रिटिश सरकारने 1784 मध्ये संमत केलेल्या खालीलपैकी कोणत्या अधिनियमाचे वर्णन हाफ लोफ सिस्टीम म्हणून देखील केले जाते? आणि बरोबर उत्तर आहे पिट्स इंडिया ऍक्ट, पिट्स इंडिया अधिनियम. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणत्या शहरात ग्रीन इंडिया अवॉर्ड्स ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाचा एक उपक्रम आहे हे वर्ल्ड एन्व्हायरमेंट एक्सपो सोबत एकाच वेळी आयोजित करण्यात आले? बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 15. 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोठे झाली होती? आणि बरोबर उत्तर आहे कानपूर म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कुणी 1887 मध्ये इंडियन नॅशनल सोशल कॉन्फरन्सची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे महादेव गोविंद रानडे यांनी. हिलाच मराठीत भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद असे देखील म्हणतात. प्रश्न क्रमांक 17. तिरोत सिंह खालीलपैकी कोणत्या बंडाचा नेता होता? आणि बरोबर उत्तर आहे खासी उठाव. प्रश्न क्रमांक 18. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY ही वार्षिक नूतनीकरण आधारावर 1 जून ते 31 मे पर्यंतच्या कव्हरेज कालावधीसाठी 31 मे रोजी किंवा त्यापूर्वी ऑटो डेबिट सक्षम करण्यास संमती देणाऱ्या बँक पोस्ट ऑफिस खाते असलेल्या 18 ते डॅश डॅश वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. आणि बरोबर उत्तर आहे 70 म्हणजेच 18 ते 70 वयोगटातील लोकांसाठी. प्रश्न क्रमांक 19. 48 तास ही डॅश डॅश याविषयी माहिती मिळवण्याची कालमर्यादा आहे?
बरोबर उत्तर आहे एखाद्या व्यक्तीचे जीवन किंवा स्वातंत्र्य. माहितीच्या अधिकाराबद्दल हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या अनुच्छेदात असे नमूद केले आहे की कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या संवर्धनासाठी वा देखभालीसाठी कोणताही कर भरण्याची सक्ती केली जाणार नाही? बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 27. प्रश्न क्रमांक 21. शारजाह क्रिकेट स्टेडियमच्या वेस्ट स्टँडचे नामकरण हे खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूच्या सन्मानार्थ करण्यात आले आहे? आणि बरोबर उत्तर आहे सचिन तेंडुलकर यांच्या. प्रश्न क्रमांक 22. अन्नपदार्थातील पिष्टमय पदार्थाची उपस्थिती डॅशद्वारे ओळखली जाऊ शकते? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 I2 द्रावण. प्रश्न क्रमांक 23. MG रानडे आणि रघुनाथ राव यांनी कशाची स्थापना केली? आणि बरोबर उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषद. प्रश्न क्रमांक 16 बघा, तोच प्रश्न फिरून विचारला आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतात 1897 मध्ये 130 किलोवॅटचा पहिला लहान जलविद्युत प्रकल्प कोठे सुरू झाला? आणि बरोबर उत्तर आहे दार्जिलिंग. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते फंक्शन कार्य ऑपरेटिंग सिस्टीमद्वारे केले जाते? बरोबर उत्तर आहे दिलेले सर्व पर्याय, म्हणजेच प्रोसेस मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या राज्याने वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 जिंकली होती? आणि बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 2. डॅश रोजी किंवा नंतर परंतु 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशानुसार भारताची नागरिक आहे? आणि बरोबर उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी किंवा नंतर. प्रश्न क्रमांक 3. पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या विशिष्ट व्यक्तीच्या नागरिकत्वाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहेत? आणि बरोबर उत्तर आहे अनुच्छेद 6. प्रश्न क्रमांक 4. BR आंबेडकरांसह खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते? बरोबर उत्तर आहे तेज बहादूर सप्रू. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे? आणि बरोबर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाला. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते जीवनाचे सर्वात लहान स्वरूप आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द टायनिएस्ट फॉर्म ऑफ लाईफ? बरोबर उत्तर आहे बॅक्टेरिया. प्रश्न क्रमांक 7. भारतीय रेल्वेने डॅश साली रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना त्यांच्या आरंभ स्थानकापासून गंतव्य स्थानकापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात सुरक्षितता आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी मेरी सहेली उपक्रम सुरू केला? आणि बरोबर उत्तर आहे 2020 साली. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणती भारतातील पहिली कोळशाची खाण आहे? आणि बरोबर उत्तर आहे राणीगंज. राणीगंज हे पश्चिम बंगालमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती विधाने चुकीचे आहेत? आणि चुकीचे विधान आहेत फक्त 2 आणि फक्त 3. म्हणजेच 2. कोणत्याही अपिलीय कारवाईमध्ये केंद्रीय जनमाहिती अधिकारी CPIO त्यांनी परिश्रमपूर्वक काम केले नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी माहिती प्राप्तकर्त्यावर असते, हे एक चूक आहे. आणि 3. केंद्रीय माहिती आयोगाला केंद्रीय जनमाहिती अधिकारी CPIO विरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्याचा अधिकार नाही. प्रश्न क्रमांक 10. लोकप्रिय हेमिस मठ भारतात कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? बरोबर उत्तर आहे लडाख. प्रश्न क्रमांक 11. दरवर्षी डॅश रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन IACD साजरा केला जातो? बरोबर उत्तर आहे 9 डिसेंबर रोजी. प्रश्न क्रमांक 12. सप्टेंबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणता जिल्हा देशातील भारतातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा बनला? बरोबर उत्तर आहे बरानपूर, मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 13. 19व्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय समाजाचे स्वरूप काय होते? बरोबर उत्तर आहे जातीपातींनी वेढलेला, रासशील आणि साचेबंद. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत म्हणजेच बरोबर आहेत? बरोबर विधाने आहेत A, B आणि D. म्हणजेच विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागो USA येथे जागतिक धर्म संसदेत सहभाग घेतला. ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि D 1875 मध्ये बॉम्बे येथे आर्य समाजाची स्थापना झाली. आणि C हे चूक आहे, दयानंद सरस्वती यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली नसून आर्य समाजाची केली. प्रश्न क्रमांक 15. इन्फॉर्मेशन हा शब्द फॉर्मावरून आला असून ती एक डॅश आहे? आणि बरोबर उत्तर आहे फ्रेंच अभिव्यक्ती. प्रश्न क्रमांक 16. मे 2023 मध्ये डॅश येथे झालेल्या इंडिया ESG शिखर संमेलनात इंडिया सस्टेनेबिलिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आले होते? आणि बरोबर उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न क्रमांक 17. भारतातील खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दिले जातात? आणि बरोबर उत्तर आहे खान मंत्रालय. प्रश्न क्रमांक 18. ब्रिटिश आणि फ्रेंच सरकार यांच्या दरम्यान एक्स लॉ चॅपेल च्या तहावर स्वाक्षरी करण्यात आली, ज्यामुळे भारतातील डॅश कर्नाटक युद्ध देखील संपुष्टात आले? आणि बरोबर उत्तर आहे पहिले कर्नाटक युद्ध. प्रश्न क्रमांक 19. खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक संख्येने सुवर्ण पदके जिंकली? आणि बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 20. खाली नमूद केलेल्या नद्यांपैकी कोणत्या नदीमुळे शिव समुद्रम धबधबा निर्माण होतो?
बरोबर उत्तर आहे कावेरी. प्रश्न क्रमांक 21. सगोलीचा तह नेपाळचे गुरखा प्रमुख आणि ब्रिटिश भारतीय सरकार यांच्यातील करार होता ज्यावर डॅश डॅश मध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. आणि बरोबर उत्तर आहे 1816 मध्ये. प्रश्न क्रमांक 22. वापरकर्त्याला ईमेल सेवा वापरण्याची परवानगी देण्यापूर्वी अनुसरल्या जाणाऱ्या प्रक्रियेचे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे लॉग इन. प्रश्न क्रमांक 23. महिलांची सुरक्षा, सुरक्षितता आणि सक्षमीकरण यासाठीची एक छत्र योजना म्हणून भारत सरकारने शक्ती अभियान हा एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याची अंमलबजावणी 2021-22 ते डॅश डॅशच्या या 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीत केली जाईल. आणि बरोबर उत्तर आहे 2025 ते 26. प्रश्न क्रमांक 24. विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांनी कोणत्या राज्यात विधवा पुनर्विवाहाची मोहीम राबवली? आणि बरोबर उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 25. भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात उष्णकटिबंधीय सदाहरित जंगले आढळतात? आणि बरोबर उत्तर आहे पश्चिम घाट.